नमस्कार विद्यार्थी मित्रो, आरंभ एमपीएससी अकादमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण संविधानातील भाग पहिला संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र हा टॉपिक सुरू केला होता. त्यातील संविधानातील ज्या तरतुदी आहेत त्या आपण संपवल्या. मित्रो, आता जो पोर्शन आहे तो मी जास्त डिटेल आपल्याला एक्सप्लेन करत बसणार नाही, कारण हा थोडा इतिहासाचा पार्ट येते, पण आपल्याला माहिती असण्यासाठी याची खूप जास्त गरज आहे. जिथं गरजेचं वाटेल त्या ठिकाणी मी आपल्याला एक्सप्लेन करेल. मला खूप जास्त आवडतं एक्सप्लेन करायला जास्त, पण आपल्याला सिलेबस मध्ये याला जास्त महत्व नाही, त्यामुळे जास्त एक्सप्लेन मी करणार नाही. तर बघा, राज्यांची निर्मिती कशी झाली. स्वतंत्रपूर्व काळापासून देशात भाषेवर आधारित राज्य मागणीस सुरुवात झाली होती. म्हणजे आपल्याला माहित आहे की 1920 आपल्याला माहिती आहे की 1920 पासूनच ही मागणी सुरुवात झाली होती आणि नंतर या मागणीला जोर धरला. जसं भारत स्वतंत्र झाला त्यानंतर या मागणीने खूप जास्त मोठ्या प्रमाणात जोर धरला आणि सरकारच्या पुढे अनेक समस्या असताना त्यावेळेला परत ही एक समस्या होती, कारण नुकतंच भारताची फाळणी झालेली होती आणि आंतरराष्ट्रीय पातळी तसेच प्रशासन आणि आर्थिक बाबतीत अनेक समस्यांना आपण सामोरं जात होतो. मग सरकारला असं वाटलं की जर आपण या भाषेच्या आधाराला जर खतपाणी घातलं किंवा याला जर चालना दिली तर नंतर जसं पाकिस्तान धर्माच्या आधारावर वेगळं झालं, तर हे सुद्धा भाषेच्या आधारावरील ही जी संस्कृती आहे ही आपल्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. मग सरकारने त्यासाठी ज्या वेळेला संविधान सभा स्थापन झाली त्याच काळामध्ये एक आयोग बनवला, ज्याला धार आयोग म्हणतात, ज्याला आपण दार किंवा दर असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, दार किंवा दर. त्याला कधी दर म्हणतात, कोणी दर म्हणते, कोणी दार म्हणते, म्हणजे जे काही आपल्याला वाटेल ते म्हणा, पण ध्यानात ठेवा की हा आयोग भाषेवर आधारित मागणीसाठी, म्हणजे मुख्यतः दक्षिण भारतामध्ये ही मागणी निर्माण झाली, म्हणजे ही मागणी जोर धरत होती की भाषेवर आधारित राज्य तयार झालं पाहिजे. ज्यानुसार आपल्याला आंध्र प्रदेश बद्दल माहिती आहे. यासाठी जून 1948 साली संविधान सभेद्वारा हे जे धर आयोग आहे हे अलाहाबाद, म्हणजे सध्याचं प्रयागराज, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग तयार करण्यात आला. हा संविधान सभेने आयोग तयार केला होता आणि दर हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला राज्य संविधानाची निर्मिती ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला सांगितलं की दर हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. जून 1948 ला हा आयोग, धर आयोग स्थापन करण्यात आला आणि डिसेंबर 1948 ला या आयोगाने अहवाल आपला सादर केला. त्यांनी सांगितलं की भाषेवर आधारित राज्य तयार करू नये, त्यासाठी त्यांनी प्रशासनिक आधार, कोणता आधार, तर प्रशासनिक आधार घ्यावा हे आपलं मत मांडलं. पण ही जी शिफारस होती, कोणती शिफारस, की भाषेऐवजी प्रशासनिक आधार घ्यावा, ही मान्य नसल्यामुळे आंदोलन परत सुरू राहिलं. ही राज्यांना ही बाब मान्य नव्हती. आता त्यासाठीच पुढे ही मागणी मान्य न झाल्यामुळे जे काही आंदोलन तयार झाले किंवा जो काही विरोध प्रदर्शन सुरू झाला त्यावर जे 3 सदस्य होते काँग्रेसचे, प्रमुख 3 सदस्य, अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या आणि जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, या 3 व्यक्तींची एक समिती स्थापन करण्यात आली, त्यांना जेव्हीपी समिती असे म्हणतात. ही जेव्हीपी समिती डिसेंबर 1948 ला स्थापन झाली आणि त्या समितीने एप्रिल 1949 ला एप्रिल महिन्यात आपला अहवाल सादर केला आणि याने सुद्धा धर आयोगाप्रमाणे भाषेवर आधारित राज्य निर्मितीस विरोध दर्शवला. यामुळे असंतोष परत वाढला आणि असंतोषामुळे हा जो विरोध होता तो प्रचंड प्रमाणात वाढला आणि आंध्र प्रदेशचे एक काँग्रेसचे नेते होते पोटी श्रीरामलू, हे गांधीवादी होते. या काँग्रेसच्या नेत्याने सरकार विरुद्ध आमरण उपोषण केलं आणि 1953 ला हे आमरण उपोषण सुरू झालं. कंटिन्यू 56 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि 56 दिवसानंतर या पोटी श्रीरामलू, हे जे गांधीवादी नेते होते, यांचं निधन झालं. यामुळे सरकारवर प्रचंड रोष जनतेचा होता. खूप मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेश भडकला गेला आणि सरकारला पर्याय राहिला नाही की त्यांनी राज्य निर्माण केल्याशिवाय. यामुळे त्यांनी आंध्र प्रदेश हे भाषेवर आधारित पहिले राज्य कोणतं,
तर आंध्र प्रदेश ही मागणी मान्य केली आणि आंध्र प्रदेश ह्या राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर 1956 ला एक आयोग आला, ज्याला म्हणतात फजल अली आयोग, ज्याला आपण पाक आयोग म्हणतात. त्याच्यानुसार 3 सदस्य होते. 3 सदस्यामध्ये कोण होते, तर पी वरून आपल्याला माहित आहे के.एम. पन्नीकर. मित्रो अक्षर काही व्यवस्थित येत नाही, पण तरी लक्ष ठेवा. पन्नीकर, हे जे अली आहेत हे अली, आणि कुंजरू हे जे 3 सदस्य होते, या 3 सदस्यांची एक समिती बनवली आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर समितीचे अध्यक्ष होते फजल अली. 3 सदस्यीय 1953 ला हा आयोग स्थापन केला, ज्याने 30 सप्टेंबर 1955 ला यावर प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. 30 सप्टेंबर 1955 ला या फजल अली आयोगाने, राज्य पुनर्रचना समितीने, आयोगाने आपला अहवाल सादर केला, ज्यानुसार त्यांनी एक भाषा एक राज्य या तत्वाचा अस्वीकार केला. बघा, तिन्ही समित्या, धर आयोग असो 48 ची, त्यानंतरची 48 डिसेंबर 48 ची जेव्हीपी समिती असो, किंवा 1953 चा फजल अली आयोग असो, तिघांनीही भाषेवर आधारित राज्य स्थापनेला विरोध दर्शवला. त्यानंतर पुढची तरतूद काय मित्र, पुढे राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. म्हणजे ह्या आयोगालाच, अली आयोगाला, जो पाक आयोग होता त्यालाच राज्य पुनर्रचना आयोग असं म्हणतात. त्याने 1955 ला, 30 सप्टेंबर 1955 ला, डेट खूप इम्पॉर्टंट आहे, हे डेट लक्षातच ठेवा, कारण की 1953 ला हा आयोग तयार झाला आणि 1955 ला, कधी कोणता 55, तर 30 सप्टेंबर 1955 ला त्यांनी आपला अहवाल सादर केला. याने अनेक शिफारसी दिल्या. त्यातील महत्वपूर्ण शिफारसी, आपल्या संविधानाचा जो 7वा भाग होता, आपल्या संविधानामध्ये 7वा भाग होता, ज्यामध्ये राज्यांची रचना सांगितलेली होती. त्यामध्ये काय सांगितलं होतं, तर राज्यांची जी मांडणी आहे संविधानामध्ये ते कशा पद्धतीने असेल त्या संबंधी माहिती त्यांनी दिली होती. तर त्यानुसार भाग क, ख, ग, घ असे 4 प्रकारचे राज्य सांगितले होते. त्यानुसार ब्रिटिशांअंतर्गत जे प्रदेश होते, जे सरळ भारताला भेटले, म्हणजे ज्यामध्ये आपण युनायटेड प्रॉव्हिन्स, बॉम्बे, बिहार, ओरिसा, आसाम, मद्रास या संबंधीचे प्रदेश होते. त्यानंतर काही असे प्रदेश होते की जे जे प्रिन्सली स्टेट होते, ते 9 प्रदेश, 9 प्रांत. त्यानंतर कमिशनरी प्रांत, ज्याची संख्या 10 होती, म्हणजे ब्रिटिशांकडून आपल्याला भेटलेले 9 प्रदेश. त्यानंतर 9 प्रदेश प्रिन्सली स्टेट यांच्याकडून भेटले. त्यानंतर 10 प्रदेश हे हाय कमिशनरी क्षेत्र म्हणून, आणि 1 प्रदेश जो होता तो अंदमान निकोबार, अशी 10 राज्यांची जी तरतूद होती ते या आयोगाने, म्हणजे हे जे अ, ब, क, ड, जे 4 भागामध्ये हे राज्य समाविष्ट केले होते, हे संविधानामध्ये 7व्या भागात समाविष्ट होते. तर ह्या आयोगाने काय सांगितलं की 4 भागातील ही जी विभागणी आहे ती रद्द करावी. त्यानुसार 7वा भाग 7वी दुरुस्ती, बघा किती सोपा आहे, 7वा भाग 7व्या दुरुस्तीने रद्द केला. त्यानुसार परत पुढे काय शिफारस केली की राज्यामध्ये असणारे 50% अधिकारी हे राज्याबाहेरील असावे, म्हणजे जेणेकरून जे अधिकारी, तर सगळे लोक जर समजा अधिकारी राज्यातले, सर्वच राज्यातले, तर त्यामुळे आपल्याला माहिती आहे की फुटीरतावाद वगैरे अशा गोष्टीला चालना भेटू शकते. या भीतीमुळे यांनी ही अशी तरतूद केली. त्यानंतर ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजेच AIS, अखिल भारतीय सेवा, यामध्ये आपण IAS, IPS, IFS, IFS म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिस वाले, त्याला आपण फॉरेस्ट अँड ट्रायबल सर्व्हिसेस म्हणतो, त्यांचं पुनर्गठन करावं राज्यासाठी. कारण आपल्या ही जी व्यवस्था आहे ही एकीकृत म्हणजे एकात्म पद्धतीची व्यवस्था आहे, ऑल इंडिया सर्व्हिसेस. मी आधी आपल्याला सांगितलेच आहे, तर जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला ते लक्षात येणारच आहे, किंवा ऑलरेडी आपण जो अभ्यास केलेला आहे त्यामध्ये या सर्व बाबी आपल्या क्लिअर असतीलच. राष्ट्रीय नसल्या तरीही ते या ठिकाणी क्लिअर होणारच आहे. तर ऑल इंडिया सर्व्हिसेसचं पुनर्गठन कसं करावं, कारण यामुळे राष्ट्रीय एकात्मता आहे. जर एकाच राज्यातील सर्व लोक असतील तर त्या ठिकाणी कदाचित फुटीरतावाद निर्माण होऊ शकतो. पण जर बाहेरील राज्यातील अधिकारी असतील 50% पेक्षा जास्त, किंवा काही प्रमाणात जर बाहेरील लोक असतील, तर त्यामुळे जी एकात्मता आहे, राष्ट्रीय एकात्मता, ती बाधित होणार नाही असं आयोगाला वाटलं. भाषिक व सांस्कृतिक बाबतीत एकसंघपणा असावा.
सांस्कृतिक व भाषिक बाबतीत एकसंघपणा असावा. त्यानुसार 16 राज्य, किती 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश स्थापनेची याने शिफारस केली. कोणी? तर आयोगाने. देशाची एकता व अखंडता सुनिश्चित राखणे तसेच वित्तीय प्रशासकीय दृष्टिकोन बाळगणे हे या आयोगाने आपल्या शिफारसीमध्ये सांगितलेलं आहे. त्यानुसार आयोगाने काय सांगितलं की 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे. पण आयोगाच्या शिफारसी व्यतिरिक्त 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. आता यानुसार कोणकोणते राज्य निर्माण करण्यात आले? मित्र, जो क्रम आहे तो आपण नेहमी एबीसीडीच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे अल्फाबेटिकली ध्यानात ठेवला पाहिजे. ए वाले अगोदर, बी वाले नंतर, म्हणजे डिक्शनरीच्या क्रमाने म्हणू शकतो आपण त्याला. तर त्यानुसार काय तयार झालं? आंध्र प्रदेश जे पहिलं तयार झालं होतं राज्य 500च्या आधारावर. राज्य पुनर्रचना आयोगाने त्याला सुद्धा स्थान मिळालं. यामध्ये कोणकोणतं राज्य तयार झालं? तर आंध्र प्रदेश 14 राज्य बघा. आसाम, बिहार, बॉम्बे. आंध्र प्रदेश आसाम 2 AA, बिहार बॉम्बे BB, जम्मू काश्मीर केरळ, मध्य प्रदेश मद्रास, म्हैसूर म्हणजे आजचं कर्नाटक, ओरिसा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल असे एकूण 14 राज्य. 14 राज्य या आयोगाच्या शिफारसीनुसार स्थापन झाले. या व्यतिरिक्त या आयोगाने सांगितले होतं की 3 तुम्ही केंद्रशासित प्रदेश निर्माण करा, पण 6 केंद्रशासित प्रदेश सरकारने निर्माण केले. त्यानुसार आपण हे केंद्रशासित प्रदेश जर आपल्याला असं विचारलं तर जाणार नाही, पण कदाचित काही सांगता येत नाही. काय विचारलं जर आपल्याला ध्यान ठेवायचे असले तर याच्या 3 जोड्या बनवा. 6 राज्याच्या 3 जोड्या. एक जोडी की दिल्ली आणि हिमाचल प्रदेश हे जवळ असणारे राज्य. आपल्याला माहिती आहे आपलं नॉर्थ ईस्ट त्या ठिकाणाहून 2 राज्य आहे MT. मणिपूर, त्रिपुरा आणि भारताचा जो समुद्री भाग आहे त्याच्यातील अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. बघा, आपण सगळ्यात आपल्या सेन्सिटिव्ह भाग कोणता आहे? तर आपला समुद्री भाग असतो. आपले जे बेट आहेत ते आपल्या डिप्लोमॅटिकली खूप जास्त महत्वाचे आहेत, ज्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. बाहेर देशाचं अजूनही या गोष्टींकडे लक्ष आहे. आपला जो अंदमान निकोबार प्रदेश आहे त्यावर चायनाचा आणि अमेरिकेचा खूप जास्त डोळा आहे. त्यामुळे याचं जे राजकीय महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे. असे आपले बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार आणि अरबी समुद्रातील लक्षद्वीप हे 2 राज्य केंद्रशासित प्रदेश. मणिपूर आणि त्रिपुरा हे खूप जास्त महत्वाचे आहेत. हे 2 नॉर्थ ईस्ट मधले. आणि दिल्ली, हिमाचल प्रदेश हा जो दिल्लीचा प्रदेश आहे तो एक प्रदेश. आणि हिमाचल प्रदेश म्हणजे जो आधी पंजाबचा भाग होता, नंतर त्याला जो पहाडी प्रदेश होता त्यामुळे त्याला वेगळं केलं होतं. हा जो हिमाचल प्रदेश आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे. तर दिल्ली, हिमाचल, मणिपूर, त्रिपुरा आणि अंदमान निकोबार अशा राज्यांचा, केंद्रशासित प्रदेशांचा या ठिकाणी समावेश होतो. नंतर आता आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. यातले क्रम कधी राज्य कमी केले, वाढवले, केंद्रशासित प्रदेश वाढवले, कमी केले. त्यानुसार आता 1956 नंतर कशा पद्धतीने राज्य तयार झाले त्याची थोडक्यात माहिती जर देता आली, जर वाटली मला देणं योग्य तर मी देणार. बॉम्बे मधून गुजरात व महाराष्ट्र हे 2 प्रदेश वेगळे झाले. बॉम्बे राज्य आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र एकीकरण चळवळ असो किंवा मग जे आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यासाठी किती जास्त चळवळी झाल्या. आपण आधुनिक आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ज्या वेळेला अभ्यासतो त्यावेळेला आपल्याला शेवटचा हा पोर्शन आहे अण्णाभाऊ साठे किंवा मग काय म्हणतात आपले असे अनेक लोक आहेत, अत्रे असो किंवा मग जोशी असो, यांनी किती सारे प्रयत्न करून ह्या आपला जो प्रदेश आहे, हा जो महाराष्ट्र आहे हा वेगळा करवला आणि मुंबई महाराष्ट्राला जोडून घेतली. आणि गुजरातचे मोरारजी देसाई, महाराष्ट्राचे सखा पाटील हे महाराष्ट्राच्या विरोधात कसे होते याबद्दल आपण अभ्यासलेलंच आहे. गुजरात झालं, महाराष्ट्र झालं, हे बॉम्बे ह्या प्रदेशातून वेगळे झाले. ज्यानुसार 15व्या क्रमांकाला राज्य कोणतं निर्माण झालं तर गुजरात. 14 राज्य ऑलरेडी होते, 15वे राज्य होते आपले गुजरात. त्यानंतर 1961 ला 10वी घटना दुरुस्ती करून दादरा नगर हवेली हे भारत देशामध्ये समाविष्ट केलं. हा राज्य बनवलं नाही, हे केंद्रशासित प्रदेश होते. 1962 ला गोवा दमण दीवला समाविष्ट केलं. किंवा 1962 ला 12वी घटना दुरुस्ती आणि कोणती कारवाई?
पोलीस कारवाई करून पोर्तुगालकडून हा प्रदेश आपण जिंकला होता. पोर्तुगाल हा प्रदेश भारताला द्यायला तयार होता, पण अमेरिकेला या प्रदेशाचं महत्व जास्त वाटत होतं आणि अमेरिका म्हणजे तो USA हा भारताच्या आधीपासूनच भारताचे आणि USA चे संबंध हे योग्य नाही. आपल्याला माहिती आहे की भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला भारताला कधीही अमेरिकेने मदत केली नाही. शेवटी तो भारताच्या विरोधातच उभा राहत होता, हे आपल्याला माहिती आहे. तर यामुळे पोर्तुगालला भडकवून त्याने हा प्रदेश भारताला देण्यास नकार दिला होता. पण 1962 ला पोलीस कारवाई करून आणि नंतर पोर्तुगाल UN मध्ये सुद्धा गेला, पण तरीही UN ने हा मत आणि हा जो निकाल आहे हा भारताच्या बाजूने दिला आणि पोर्तुगालकडून पोलीस कारवाई करून म्हणजे पोलीस कारवाई हा शब्द ध्यानात ठेवा की हैदराबादसाठी पोलीस कारवाई झाली होती. त्यावेळेला हैदराबाद UN मध्ये गेला होता. गोवा आणि दमणदीवसाठी पोलीस कारवाई झाली. त्यावेळेला पोर्तुगाल UN मध्ये गेला आणि दोन्ही वेळेला निकाल हा भारताच्या बाजूने आला. 1962 ला 14वी दुरुस्ती करण्यात आली. 1962 ला 14वी दुरुस्ती करण्यात आली, ज्यानुसार पॉंडिचेरीला समाविष्ट केले. 1962 ला 14वी दुरुस्ती करून पॉंडिचेरी भारतात समाविष्ट करण्यात आले, जो 1954 ला अर्जित केला होता. म्हणजे आपल्याला माहित आहे की 1962 ला याला भारतामध्ये समाविष्ट केलं. 1954 ला फ्रान्सकडून आपण तो मिळवला होता. पुढे बघा, आता 15वं राज्य, 14 राज्य ऑलरेडी होते. 15वं राज्य गुजरात तयार झालं. 16वं राज्य 1963 ला नागालँड तयार झालं. 1963 ला नागालँड. 17वं राज्य हरियाणा. पंजाबमध्ये जे वाद होते, जे खालसा चळवळ अकाली जी चळवळ होती, त्या अकाली चळवळीतून हरियाणा हा जो प्रदेश आहे 1966 ला पंजाब पासून वेगळा केला. 1966 ला चंदीगडला युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश बनवलं. आपल्याला माहित आहे की पंजाब आणि हरियाणा दोघांची राजधानी सुद्धा चंदीगडच आहे, पण या चंदीगड हे स्वतः एक वेगळं केंद्रशासित प्रदेश आहे. 1966 ला हरियाणाला वेगळं केलं आणि जे 17वं राज्य बनलं. 18वं राज्य म्हणून हिमाचल प्रदेश जे आधी युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश होता ते 18वं राज्य बनलं. 19वं राज्य मणिपूर. 20वं राज्य त्रिपुरा. 21वं राज्य मेघालय. एकाच वर्षी म्हणजे 1972 ला 3 राज्य निर्माण झाले, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. मित्रो, जर आपल्याला भारताचा नकाशा ध्यानात असेल आणि आपण जर ह्या गोष्टी जर ते व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न केला तर हा जो क्रम आहे, कारण मणिपूर, त्रिपुरा, मेघालय हे 3 राज्य आपण कसे तरी पाठांतर करू शकता, पण नेमका क्रम काय हे आपण विसरतात. तर 19, 20, 21 साठी मणिपूर, त्रिपुरा, मेघालय हे आपण जर क्रम बघितला की मणिपूर हा भाग मेघालयाला लागून आहे, तो 19वं राज्य. त्याच्या थोडस जर आपण पश्चिमेकडे आलं तर त्रिपुरा येते, ते 20वं राज्य आहे. आणि त्याच्या जर थोडस पूर्वेकडे येऊन उत्तरेला गेलं तर आपल्याला माहिती आहे की मेघालय हे राज्य आपल्याला सापडते आसामच्या खाली. तर असे 19, 20, 21वं राज्य 1972 ला स्थापन झालं. आणि हे जे 3 राज्य आहेत हे तिन्ही राज्य खूप जास्त महत्वाचे आहे. मणिपूर अजूनही आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी किती जास्त हिंसाचार झाला. त्रिपुरा आणि मेघालय हे जे 2 राज्य आहेत हे बांगलादेशच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाचे आहे. जर आपण करंटचा थोडासा मुद्दा जर याला लिंक होत नाही पण तरी ओढून ताळून लिंक केला की मणिपूरमध्ये मागच्या वर्षी किती जास्त प्रॉब्लेम होते हे आपल्याला माहिती आहे. तर ते 19वं राज्य आहे. 20, 21वं राज्य त्रिपुरा, मेघालय जे बांगलादेशाशी आपली सीमा जोडते आणि बांगलादेश मागच्या वर्षीपासून किती जास्त वाईट परिस्थितीत आहे याची सुद्धा आपल्याला जाणीव किंवा कल्पना आहे. तर ते 19, 20, 21वं राज्य 1972 ला तयार झाले. परत 22वं राज्य म्हणून सिक्कीम तयार झालं. मी याची आपल्याला आधीच थोडीशी माहिती दिली की 35वी घटनादुरुस्ती कधी झाली आणि 36वी घटनादुरुस्ती कधी झाली. 36व्या घटनादुरुस्तीनुसार 1975 ला भारताचं अभिन्न अंग म्हणून, भारताचं राज्य म्हणून सिक्कीमला समाविष्ट केलं, जे भारताचं 22वं राज्य झालं. 1975 ला 36वी दुरुस्ती. 1974 ची जी 35वी दुरुस्ती आहे त्या संबंधी मी त्याला आधी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे. बघा, 1987 ला 3 राज्य तयार झाले. 23वं राज्य मिझोराम, 24वं राज्य अरुणाचल आणि 25वं राज्य गोवा. हे 3 राज्य बघा. गोव्याला वेगळं करा. गोवा हे महाराष्ट्राच्या खालोखाल आहे त्यामुळे ते 25वं राज्य. आता 23, 24वं राज्य आपण मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश
याचं कसं ध्यानात ठेवता येईल ते बघा की मिझोराम हे खालच्या बाजूला आहे, अरुणाचल प्रदेश वरच्या बाजूला आहे. तर असं काहीतरी लिंक लावा की जे थोडा कॉमेडी असतील, फनी असतील किंवा मग त्याची लिंक लागत नाही पण तरी आपण ओढून काढून मग आपल्याला ज्या वेळेला पेपरमध्ये किंवा आठवायचा वेळ येते त्यावेळेला आपण हे आठवतं. तर 1987 ला 3 राज्य मिझोराम, अरुणाचल, गोवा अनुक्रमे 23, 24 व 25 राज्य बनले. 26, 27 आणि 28 राज्य या ठिकाणी 3 राज्य 2000 मध्ये स्थापन झाले. हे 26 राज्य छत्तीसगड, 27 उत्तराखंड आणि 28 झारखंड. आता ह्याचा क्रम कसा ध्यानात ठेवायचा? आपण या ठिकाणी जे झारखंड आहे त्याचं झारखंडचं आपण स्पेलिंग जर जे ऐवजी झेड घेतलं तर काय होते? CUZ. तर याचा आपल्याला काही अर्थ शब्द नाही तयार करायचा, पण इथं आपल्याला काय तयार करायचं आहे की अल्फाबेटिकली पहिले काय ते सी, त्याच्यानंतर काय ते यू आणि सर्वात शेवटी ते झेड. झारखंडला केवळ झेड म्हणून लिहिलं तर हा आपल्याला क्रम ध्यानात राहील. किंवा हा जो शब्द आहे हा शब्द तुम्ही कूच, कच जे काही तुम्हाला म्हणता येईल, तुम्हाला जे योग्य वाटेल जर ध्यानात राहत नसतील, हे मित्र माझ्या तर ध्यानात राहतच नव्हते, मी असा क्रम बनवला होता की छत्तीसगड अल्फाबेटिकली, छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. झारखंडला स्पेलिंग झेड म्हणून घेतलं होतं. तर हे अशा पद्धतीने मी तयार केलं होतं. 29 राज्य आता जे अर्लियर बनलं 2014 मध्ये, ज्याला आपण आंध्रपासून वेगळं केलं, जे तेलंगणा राज्य आहे. मित्रो हे झाले 29 राज्य. पण यातलं 2021 मध्ये जे जम्मू काश्मीर राज्य होतं, 29 राज्यापैकी एक असलेलं जम्मू काश्मीर राज्य याला तोडून त्याच्यात 2 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश बनवले. एक बनवलं लडाख आणि दुसरं बनवलं जम्मू काश्मीर. हे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत. यातील जम्मू काश्मीरला येत्या काळामध्ये कदाचित बनवलं जाऊ शकते राज्य, पण सध्या तरी ते केंद्रशासित प्रदेशच आहे. 2020 मध्ये आपल्याकडे 9 केंद्रशासित प्रदेश होते 2019 मध्ये, पण 26 जानेवारी 2020 पासून दमण दीव आणि दादरा नगर हवेली हे जे 2 राज्य केंद्रशासित प्रदेश होते यांना जोडलं. कोणतं? दमण दीव आणि दादरा नगर हवेली यांना जोडण्यात आलं. हे झाले आपली राज्य संबंधित थोडीशी माहिती. आता केंद्रशासित प्रदेश बघू आपण. बघा मी आपल्याला आधी सांगितलं होतं की अंदमान निकोबार आणि दिल्ली हे 3 राज्य ते 1956 मध्ये निर्माण झाले. या व्यतिरिक्त 3 राज्य होते ते आपण पुढे बघणार आहोत. त्याचे नंतर हिमाचल प्रदेश असो, त्रिपुरा, मणिपूर यांना नंतर राज्याचा दर्जा देण्यात आला. 1956 ला निर्माण झालेले 3 राज्य अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि दिल्ली. 2 आपले बेट आहेत आणि एक आपल्या देशाची राजधानी आहे, असे 3 राज्य 1956 ला. पॉंडिचेरी 1965 ला. चंडीगड अकाली चळवळीमुळे चंडीगड 1966 ला. 1960च्या दशकामध्ये ही जी अकाली चळवळ होती ती सुरू झाली. 2019 ला जे आता रिसेंटली आहे 5 ऑगस्ट 2019 ला ही घटना दुरुस्ती म्हणजे हे विधेयक संसदेत मांडलं गेलं होतं. लोकसभेमध्ये आधी मांडलं होतं मित्रो. तर त्यानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश वेगळे केले. दीव दमण व दादरा नगर हवेली हे 26 जानेवारी 2000 पासून एकत्र केले, त्यांचं विलिनीकरण करण्यात आलं. यामुळे 9 असलेली जी राज्यांची संख्या आहे ती आता 8 वर आली. त्यानंतर राज्यांच्या नावात काही बदल करण्यात आले. त्यानुसार यूपी म्हणजे सुरुवातीला त्याचं जे नाव होतं ते युनायटेड प्रोव्हिन्स असं होतं, उत्तर प्रदेश सरकार. तर नंतर त्याचं नाव बदलून यूपी म्हणजे आता उत्तर प्रदेश असं आपण केलं. तर ते 1956 पासून, कधीपासून? 1956 मध्ये पहिलं नाव बदललं यूपीचं. 1969 ला मद्रास, कोणतं? मद्रास राज्याचं नाव बदललं आणि मद्रासचं नाव काय झालं? तमिळनाडू. 1973 ला कर्नाटक राज्य आहे, जे सुरुवातीला कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? तर म्हैसूर. म्हैसूरचं नाव बदलून कर्नाटक करण्यात आलं. 1973 ला लक्षद्वीप. लक्षद्वीप कोण? लक्षद्वीप, अमानदेवी हे जे बेट होते या बेटांचं नाव लक्षद्वीप असं करण्यात आलं. कधी? 1973 ला. 1973 ला 2 बाबी बघा. 1973 ला 2 बाबी, लक्षद्वीप आणि कर्नाटक. 1992 ला दिल्ली एनसीआर म्हणजे दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश, नॅशनल कॅपिटल टेरिटरी रिजन असं नाव 1992 ला झालं. ही 69वी घटना दुरुस्ती
1991 ला करण्यात आले. त्यानंतर उत्तरांचल असलेलं उत्तराखंडचं नाव 2006 ला बदललं. 2000 ला स्थापना आणि 2006 ला नाव बदलण्यात आलं. उत्तरांचलचं नाव उत्तराखंड करण्यात आलं. त्यानंतर 2006 ला पॉंडिचेरीचं नाव करण्यात आलं. नंतर ओडिया या नावावरून 2011 ला ओडिसा हे नाव बदलण्यात आलं. मित्रो, हा जो फॅक्च्युअल पोर्शन होता आणि हा जो पोर्शन आहे हा आपल्याला थोडा आपल्या अभ्यासासाठी आणि माहितीसाठी असणं गरजेचं आहे. आता इथं बघा, मी थोड्याशा काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो की भारत इंडिया नाव. मित्रो, भारत आणि इंडिया हे जे दोन नाव आहेत, संविधान सभेमध्ये याच्यावरती भरपूर चर्चा झाली. भरपूर मोठ्या प्रमाणात याच्यावरती डिबेट झाला. काही लोक म्हणत होते की भारताचं नाव इंडिया असावं, काही लोक म्हणावे हिंदुस्थान असावं, काही लोक जम्बूद्वीप, काही प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार म्हणजे जे काही जुने आपले जे इतिहास आहे, जे काही संस्कृती आहे त्यानुसार नाव देण्याचं ठरवलं. तर काही लोकांनी जे आपलं आताचं सध्याचं जे आधुनिकता आहे त्या आधुनिकतेला मान्य करणारं आणि जगाशी आपली मेळ बांधणारं इंडिया नाव सुचवलं. पण संविधान सभेने या कुठल्याही एका नावावर चर्चा म्हणजे भरपूर चर्चा झाली, पण संविधान सभेने 2 नाव स्वीकारले, ज्याला आपण कलम 1 उपकलम 1 मध्ये बघितलं की जे नाव आहे इंडिया दॅट इज भारत, ज्यामध्ये आपल्या देशाचं नाव इंडिया आणि भारत हे दोन्ही स्वीकारलेले आहे. तर इथं आपल्याला एक गोष्ट माहित असली पाहिजे की भारत हे नाव म्हणजे नेमकं कुठून आलं. आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळामध्ये भारतवर्ष किंवा भारत नावाचा एक राजा होता. त्याच्या नावावरून या संपूर्ण भारत प्रदेशाला, हा जो पूर्ण प्रदेश आहे त्याच्या अंडर असलेला जो काही प्रदेश होता, जो आपला संपूर्ण भारत आहे, त्या भारताचं नाव, त्या प्रदेशाचं नाव हे भारत ठेवण्यात आलं. इंडिया म्हणजे 3ऱ्या शतकामध्ये, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये, म्हणजे आर्य शर्मा सरांच्या पुस्तकामध्ये मी हे वाचलं होतं की इराणी व्यापारी भारताचे आधी खूप जास्त मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार होता. आपल्याला हडप्पा संस्कृती तर माहितीच आहे, पण त्याच्याही 1,500 वर्षानंतर आपल्याला भारताचा व्यापार आढळतो. तर सिंधू नदी हे भारताची आणि पाकिस्तानच्या मधात असणारी खूप महत्वाची नदी आहे. तर हा जो प्रदेश होता सिंधचा प्रदेश, तर सिंधू नदी पार करून इराणी लोकांना भारतामध्ये, पर्शियन लोकांना भारतामध्ये यायचं असं होतं. तर त्यांच्या मते ही जी सिंधू नदी होती, या सिंधूच्या पलीकडे, सिंधूच्या प्रदेशात राहणारे सिंध लोक होते. सिंधच्या पलीकडे राहणारे सिंध लोक होते. यामुळे त्यांनी सिंधू वरून हिंदू, त्यांचा हा प्रोनाउन्सिएशन, उच्चार हा व्यवस्थित नसल्यामुळे ते हा शब्द वापरत होते. त्यामुळे हिंदू हा शब्द निर्माण झाला. कोणता शब्द? हिंदू शब्द निर्माण झाला आणि सिंधूवरून हिंदू शब्द तयार झाला आणि सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे सिंधू लोक, म्हणजेच त्यांच्या उच्चारानुसार सिंधूच्या पलीकडे, सिंधू नदी पलीकडील हिंदू लोक, त्यामुळे त्यांचा जो प्रदेश आहे त्याला हिंदुस्थान नाव असं पडलं. मग सुरुवातीला हा जो हिंदुस्थान किंवा मग हा जो उल्लेख आपल्याला आढळते, तर हे जे सिंधू नदीवरून जे काही नाव आहे ते आपल्याला इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये इराणी जे व्यापारी होते त्यांनी दिल्याचं, त्यांच्यावरून आपल्याला हे समजते की हे नाव त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्या उच्चारातून हे निर्माण झालं. नंतर भारताला जम्बूद्वीप, आर्यावर्त असे अनेक नाव आहेत, पण त्यातील हिंदुस्थान नाव जास्त फेमस आहे आणि आपल्या संविधान सभेने भारत आणि इंडिया हे 2 नाव स्वीकारले. तर इंडियाचा उगम कसा झाला? तर हा जो हिंदू शब्द होता आणि जो सिंधू नदी होती, त्या सिंधू नदीला इंडस, आपल्याला माहिती आहे की आपण काय म्हणतो, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. सिंधू म्हणजे आपला जे हडप्पा संस्कृती आहे, जे सिंधू संस्कृती आहे, त्याला आपण काय म्हणतो, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वरून आपल्याला समजते की इंग्रज हे भारताचा उल्लेख इंडस म्हणून करत होते. सिंधू नदीला ते इंडस म्हणत होते, जो कापसाचा प्रदेश होता त्या ठिकाणचा इंडस प्रदेश, आणि त्यावरून इंडिया हे नाव तयार झालं. यामुळे संविधान सभेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आपले एक संविधान सभेचे सदस्य होते कामत, हे म्हणत होते की आयर्लंडने ज्या वेळेला संविधान स्वीकारलं, आयर्लंडने सांगितलं की ज्या वेळेला कामत हे जे संविधान सभेचे सदस्य होते, यांनी संविधान सभेमध्ये सांगितलं की ज्या वेळेला आयर्लंड हा देश स्वतंत्र झाला,
त्यावेळेला त्यांनी जे जुनं नाव होतं ते बदललं आणि आयर्लंड हे नाव स्वीकारलं. सेठ गोविंदास यांनी इंडिया व भारत याची मोठ्या प्रमाणात त्यांनी बाजू घेतली आणि इंडिया हा शब्द केवळ भारताचा समानार्थी शब्द आहे असं मत त्यांनी मांडलं. आणि हरगोविंद पंत हे म्हणत होते की भारतवर्ष हे मॅक्झिमम लोकांच्या मनातला शब्द आहे. भारतवर्ष हा भारतीय लोकांचा शब्द आहे, तर म्हणून भारत हा शब्द आपण स्वीकारला पाहिजे. देशाचं नाव भारत असं केलं पाहिजे. आणि इंग्रजांनी आपल्यावर जे राज्य केलं, त्याची जी गुलामगिरी केली, त्याचं प्रतीक म्हणून आपल्यावर जो शब्द सोपवण्यात आला तो म्हणजे इंडिया आहे. तर मग आपण हा इंडिया जो आपला गुलामगिरीचा प्रतीक आहे, इंडिया हा शब्द टाळून आपण भारत हा शब्द स्वीकारला पाहिजे. पण मित्रो, आपण इंडिया व भारत हे दोन्ही शब्द स्वीकारले. काय खरं काय खोटं किंवा कोणता शब्द स्वीकारायचा कोणता नाही स्वीकारायचा काय स्वीकारलं आपल्याला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. केवळ संविधानामध्ये काय आढळते आणि याची उत्पत्ती कुठून होते एवढ्या बाबी मला वाटत होतं की आपल्याला देणं गरजेचं आहे. त्यामुळे हे थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगितलं. आणि हा जो संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र पहिला भाग आहे, कलम 1 ते 4 हा समाविष्ट केला. त्याच्या व्यतिरिक्त त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो मित्रो.